तुमच्या घरी गोड शेवई पण आहे आणि स्पायसी बिर्याणी सुद्धा आहे. जेव्हा याचा एक ॲव्हरेज टेस्ट निघून येतो याला म्हणतात वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. जेव्हा कंपनी इक्विटी शेअर इश्यू करते तेव्हा त्यांना डिव्हिडंड द्यावा लागतो. जेव्हा कंपनी डेप्ट इश्यू करते तेव्हा त्यांना इंटरेस्ट द्यावा लागतो. आणि जेव्हा प्रिफरन्स शेअर इश्यू करते त्यांना त्याला फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड द्यावा लागतो. आणि या सर्वांचं एक टोटल केलं आणि एक यांचा ॲव्हरेज काढला याला म्हणतात वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. तर याचा फॉर्म्युला बघायचा झाला तर इक्विटी शेअर कॅपिटल डिवाइड बाय टोटल शेअर कॅपिटल इंटू कॉस्ट ऑफ इक्विटी, डेप्ट शेअर कॅपिटल डिवाइड बाय टोटल शेअर कॅपिटल इंटू कॉस्ट ऑफ डेप्ट, प्रिफरन्स शेअर कॅपिटल डिवाइड बाय टोटल शेअर कॅपिटल इंटू कॉस्ट ऑफ प्रिफरन्स आणि 1 मायनस टॅक्स रेट. तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज कराल तर तुम्हाला मिळेल वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. फॉर एक्झाम्पल कंपनीकडे 5 लाखाची इक्विटी शेअर आहे 12% वर, 2 लाखाचे प्रिफरन्स शेअर आहे 10% वर आणि 3 लाखाचे डेप्ट आहे 8% वर. म्हणजे कंपनीकडे टोटल कॅपिटल आहे 10 लाख रुपये आणि त्यावर टॅक्स रेट आहे 30%. तर तुमचा वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल निघेल 9.68%. म्हणजे कंपनीला कमसे कम 9.68% अर्न करावे लागेल डिव्हिडंड आणि इंटरेस्ट पे करायला. तर हे होतं वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल. असंच कॉमर्सचं नॉलेज वाढवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचा स्मार्ट नॉलेज.